नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, दिवाळी झाल्याच्या नंतर पण मला हे ब्लाऊज शिवायला आलेले आहे. तर बघा, हे एका कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि हे पण ब्लाऊज मी शिवलेलं आहे. तर याचीवाली मी लिंक अपलोड केलेली आहे आणि बाय डिझाईनची पण अपलोड केलेली आहे. ती नक्की तुम्ही जाऊन बघा. तर बघा, हे एका कस्टमरचे 3 ब्लाऊज आहे. एक साधा आहे आणि 2 अस्तरचे, म्हणजे एक साडीमधलं हे काढून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी साडी आहे. तर बघा, याच्यामधलं ब्लाऊज पीस तर बघा या पद्धतीने नेसत्या पदराला आहे. तर बघा, पाठीमागून ब्लाऊजला डिझाईन आहे आणि बाईला पण डिझाईन आहे. तर बघा, हे ब्लाऊज अजून कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हे एक कस्टमरचं आहे. तर बघा, हे ज्या साड्या आहे त्याच्या मी पिको फॉल करून घेतलेला आहे. तर बघा, ही एक साडी आहे आणि ही एक साडी आहे. तर बघा, याचा फक्त पिको केलेला आहे आणि ह्या दोन्हीला फॉल लावलेला आहे. तर बघा, ह्या 2 साड्या आणि ही एक साडी एका कस्टमरची आहे, या 3 साड्या. तर बघा, याच्यावरचे ब्लाऊज पण मी कट करून घेतलेले आहे. तर बघा, एकदम सुंदर साड्या आहे, चारीचे चारी पण. तर बघा, फॉल मी लावून घेतलेले आहे, व्यवस्थित गाड्या घालून ठेवून दिले होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा, हे तिन्ही ब्लाऊज त्याच्यावरचेच आहे, तिन्ही साडीवरचे, आणि हे आहे 3 अस्तर तिन्ही ब्लाऊजचे. तर बघा, आता मी तुम्हाला हे कटिंग करून दाखवते एकासोबतच. हे 3 ब्लाऊज एका कस्टमरचे आहे. तर बघा, हे अस्तर पहिले आपल्याला असे आथरून घ्यायचे एकावर एक. तर बघा, वाकडे तिकडे असले तर मागं पुढं असले तर हे व्यवस्थित करून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही इस्त्री पण करून घेऊ शकता. तर बघा, असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे. जी बंद बाजू आहे ती आपल्यावाल्या बाजूला ठेवायची आहे, म्हणजे आपल्या साईडने घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे एकावर एक आपण ठेवून घेऊया. तर बघा, तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप सुंदर अशा डिझाईन मी टाकलेले आहे, ते आपण नक्की बघा. तर बघा, ह्या ब्लाऊजची पेपर कटिंग मी पहिलीच करून घेतलेली आहे. तर बघा, जे कस्टमरची ब्लाऊज आपल्याकडे नेहमी येत असते, तर त्या त्याच्यावाले आपल्याला पेपर कटिंग आपल्याजवळच ठेवायची असते. कारण जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण हे माप ठेवून लगेच कट करून घेऊ शकतो, म्हणजे आपला टाईम पण वाचतो आणि वेळ पण. म्हणजे तर बघा, एका कस्टमरचे हे 3 ब्लाऊज आहे. तर बघा, हे 3 सोबत ठेवून आता आपण हे पेपर कटिंग ठेवलेली आहे आणि पाठीमागचा भाग आपल्याला बंद बाजूकडून ठेवायचा आहे आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, इथं घ्यायचं आहे आपल्याला कटोरी ठेवून, आणि कटोरीची पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता ही मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा, तुमच्याकडे जे एका कस्टमरचे 5-6 ब्लाऊज असले तर तुम्ही या पद्धतीने कट करून घेऊ शकता, म्हणजे आपले वेळ वाचतो. तर बघा, दोन्ही पॅटर्न, हे 3 पॅटर्न आपलेवाले खडूने मार्किंग करून झालेले आहे. तर बघा, इकडे तिकडे सरकू नये म्हणून आपण हे पॅटर्नला अशा पिना पॅक करून घेऊया, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. कारण आपण कापड इकडे तिकडे थोडंफार ओढलं जातं, तर हे इकडं फार सरकणार नाही. तर बघा, आता ही जी बाई आहे ही आपली अस्तरची आहे. साध्या ब्लाऊजची असली तर आपल्याला पूर्ण घ्यायची आहे. तर बघा, ही अस्तरची आहे, त्याच्यामुळे मी 1 इंच आतमध्ये मुडपून घेतलेलं आहे. आधी तिथं बसन तिथं आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, खालीवर कापड आहे इकडच्या साईडने, त्याच्यामुळे मी खालून एकूण अर्धा इंचाला कापडाचं ठेवलेलं आहे. तर खालीवर आहे त्याच्यामुळे मी लेवल धरून हे ठेवून असं खडूने मार्किंग करून घेत आहे. जे साईडचे कोपरे आहे थोडेफार उरलेले, तर आपण याला जॉईन जेव्हा शिवू तेव्हा आपण याला जॉईन देऊन घेऊया. तर बघा, बाईचं पण पॅटर्न आपलं खडूने मार्किंग करून झालेलं आहे. इथं ठेवायची आपल्याला क्रॉसपट्टी किंवा ब्रापट्टी, तुम्ही जे म्हणत असाल ते. तर बघा, ही पण आहे, खालीवर कापड आहे, त्याच्यामुळे मी जे लाल कापड आहे ते लेवल धरून खडूने मार्किंग करून घेतलेली आहे, आणि याला पण आपण आता पिना पॅक करून घेऊया. तर बघा, मी याच्यावरती खूप सुंदर अशा बोटनेक डिझाईन पण टाकलेलं आहे, कटिंग पण टाकलेलं आहे, 4 टक्स पण, बाही डिझाईन पण. तुम्ही नक्की बघा, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जे तुम्हाला कळलं नाही ते तुम्ही मला प्रश्नाद्वारे विचारा, मी तुम्हाला नक्की सांगायचा प्रयत्न करेन की तुम्हाला काय जमलं नाही किंवा काय पाहिजे तुम्हाला, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा, आधी आपण पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे. आता घेऊया कटोरी कट करून. तर बघा, जे आपण खडूने मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा, व्यवस्थित आता हे आपण कट करून घेऊया. तर बघा, व्यवस्थित असं हे कट करून झालेलं आहे, आणि इकडून पण बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित असं हे कट करून झालेलं आहे. पाठीमागं पण
आणि आता हे सरळ जे इकडून खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे तिकडून खालीवर कापड आहे तिथून पण आपल्याला असे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित कट करून झालेलं आहे इकडची बाजू। आता पुढचं पॅटर्न आहे ते पण आपण आता कट करून घेऊया। आणि बघा हे कट करून घेतलेलं आहे आणि क्रॉस पट्टी पण आता आपण ही कट करून घेऊया। तर बघा व्यवस्थित आपले पॅटर्न पूर्ण कट करून झालेले आहे। जे अस्तरचं कापड आहे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला हे अस्तरची परत गरज पडते, त्याच्यामुळे आपल्याला हे लगेच टाकून द्यायचं नसतं। जेव्हा आपले ब्लाऊज शिवून होतील तेव्हा आपल्याला हे उरलेले तुकडे कट करून टाकायचे आहे। तर बघा आता आपण हे तिन्ही ब्लाऊजचे पॅटर्न आपण बाजूबाजूला करून घेऊया, कारण हे ब्लाऊज पिसावरती आपल्याला सिंगल सिंगल म्हणजे बाजूबाजूला कट करून घ्यायचे आहे। कारण सिल्की कापड असतं साडीमधलं, त्याच्यामुळे आपल्याला हे बाजूबाजूला कट करून घ्यायचे आहे त्याचे। तर बघा याची वाली जी पट्टी आहे बाईला लावण्यासाठी, तर बघा मी ती काढून घेतलेली आहे। तर बघा पाठीमागून ही अशी डिझाईन आहे, पण ही कारण थोडी फार जाणारच आहे, कारण कस्टमर म्हटलेलं आहे जाऊ द्या गेलं तर माझा याचा ब्लाऊजचा डिपगळा घ्या म्हणून। तर बघा या बंद बाजूकुनाचा पाठीमागचा गळा ठेवलेला आहे। आता आपण हा कट करून घेऊया। तर बघा थोडीफार डिझाईन एकदम ब्लाऊजवरती डिझाईन एकदम व्यवस्थित येत नसते, कमी जास्त येत असते, त्याच्यामुळे ही जास्त लोड घ्यायचा नाही। जेव्हा कस्टमरला विचारूनच आपण हे कट करून घ्यायचं की आपल्याला कसा आहे कसा नाही गळा ते विचारूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा पाठीमागचं पार्ट कट करून झालेलं आहे। तर बघा बाकीचे पॅटर्न आता आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहे याच्यावरती या पद्धतीने जिथं बसन तिथं, आणि आपल्याला आता हे कट करून घ्यायचे आहे। तर बघा व्यवस्थित असे ठेवून घेतलेलं आहे, इकडून कटोरी ठेवून घेतलेलं आहे, पुढचं पॅटर्न पुढून ठेवून घेतलेलं आहे। आणि आपल्याला याच्यावरती थोडं अर्धा इंचाला असं कापड जास्त ठेवून घ्यायचं आहे। जेव्हा आपण जोडतो तेव्हा कमी जास्त ओढले जातं हे कापड, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीचंच ब्लाऊज पिसावरती कट करून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित असे हे कट करून घेऊया या पद्धतीने अर्धा इंच असं सोडून। तर बघा पुढचं पॅटर्न पण कट करून झालेलं आहे आपल्यावालं व्यवस्थित। तर बघा आता आपल्यावालं इथं राहिलेलं आहे बाई काढायची। तर बघा आता आपण हे सिंगल असं करून द्यायची, डबल घडी करून घेऊया, म्हणजे इथं आपली बाई पूर्ण निघून जाईल, म्हणजे जॉईंट वगैरे अजिबात आपल्या बाईला येणार नाही। कारण जॉईंट वगैरे आला तर जॉईंट वगैरे जेव्हा आपण टीप मारतो कधी कधी त्याच्यावरची पण टीप निघून जाते, त्याच्यामुळे बघा मी अशी डबल घडी घालून घेतलेली आहे। आणि आता आपण हे कट करून घेऊया जास्तीचंच, कारण जे आपल्याला इकडच्या साईडने अजून अस्तरला पण जॉईंट देऊन घ्यायचं आहे थोडे तुकडे। तर बघा जास्तीचंच कट करून घेतलेलं आहे। तर बघा बाही कट करून झालेली आहे, त्याच्यावरती हे त्याचंवालं बाहीचं कापड ठेवून घ्यायचं आहे लेस वगैरे। तर बघा आता क्रॉसपट्टी राहिलेली आहे, तर बघा त्याच्यासाठी व्यवस्थित आता आपल्याला हे कापड बघून घ्यायचं आहे। तर बघा मधलं कापड उरलेलं होतं, तर बघा त्याच्यावरती डबल घडी मारून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती क्रॉसपट्टी ठेवून कट करून घेऊया। तर बघा आपलं एकदम मोकळं ढाकळं पॅटर्न बसलेलं आहे। तर बघा सगळं पॅटर्न कट करून झालेलं आहे। तर बघा हे कट करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आता आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे। तर बघा आता पॅटर्न हे दोन्ही पण आपण कट करून घेऊया त्याचे व्यवस्थित आथरून। तर बघा व्यवस्थित हे कट करून झालेलं आहे, या पद्धतीने मी अशी ठेवून कट करून घेतलेलं आहे। तर बघा आपल्याला अशी यावर एक असे ठेवून घ्यायचे आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकत नाही आणि इकडे तिकडे आपलं कापड जातं नाही। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने आपले असे पॅटर्न यावर एक ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित, आणि हे बांधून आपल्याला ठेवून द्यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला पॅटर्न लगेच सापडल्या जाते। तर बघा या पद्धतीने असे आपल्याला बांधून घ्यायचे आहे। तर हे तिन्ही पॅटर्न मी असे सेम बांधून घेतलेले आहे। तर बघा तुम्हाला आजची एकासोबत ब्लाऊजची कटिंग कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।